हाय हॅलो ताईंनो नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? हे बघा आज मी बनवणार आहे साखर आंबा. हे बघा अवनीश कसा तुम्हा सर्वांना कसे आंबे दाखवतो. तो म्हणत होता आज आम्ही चुंबातच बनवणार आहे, त्याला साखर आंबा येतच नव्हते. ते बघा मी सर्वप्रथम आंबे चकचक धुवून घेतले, त्याच्यानंतर त्याचे सील काढले. हे बघा त्याच्यानंतर त्याचे सील काढत होते. हे बघा त्याचे सील काढले. हे बघा त्यांना त्याचे पूर्ण वरचे जे कातडे ना ते पूर्ण काढून घ्यायचे आणि सर्व आंब्याची कातडी काढायची. कातडी काढून झाल्याच्या नंतर हे बघा माझे कातडी काढून झाले. त्याच्यानंतर हे बघा खिसणी घ्यायची अशी आणि खिसणीनं पूर्ण आंबे खिसून घ्यायचे. हे बघा माझे आंबे खिसणं चालले. हे बघा पूर्ण आंबे खिसून घ्यायचे. हे बघा मी आता पूर्ण आंबे असे खिसणीनं एकसारखे खिसून घेणार आहे. एकदम बारीक खिस करायचा आणि माझ्या पद्धतीने तुम्ही एक वेळेस नक्कीच आंबा करून बघा, तुम्हा सर्वांना नक्की आवडेल. खूप साधा आणि सोपी पद्धत आहे माझी साखर आंब्याची. आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझी व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. हे बघा बघा माझे पूर्ण आंबे खिसून झालेले आहे. हे बघा हे बघा त्यांना पूर्ण आंबे एकसारखे खिसून घ्यायचे आणि आंबे पूर्ण खिसणं झाले की जेवढा म्हणजे खिस एकदम छान करायचं आणि त्याच्यानंतर आंबे स्वच्छ मी फक्त 7च आंब्याचा साखर आंबा बनवला आहे सध्या. समजा माझे आंबे 1 किलो असेल, कारण की खूप मोठे मोठे होते ते. 1 किलोच असेल बहुतेक. आणि ज्यांना लई जड जात असेल ना, साखर आंबा येत नसेल, जेवढा खिस आहे तेवढा एका वाटीनं मोजायचा आणि त्याच वाटीनं जेवढा खिस तेवढीच साखर मोजायची. मग तो खायला खूप छान होतो आणि व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर इलायची आणि पिठी साखर मिक्सरमधून काढायची. माझ्या पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल ताईंनो. बघा मी तसंच केलं बघा. आधी नंतर पाण्यात टाकलं, पाण्यात असं एकदम स्वच्छ धुवून घ्यायचा, मग त्याचा आंबटपणा कमी होतो. हे बघा कढईमध्ये थोडंसं तूप टाकलं होतं, 2 चमच पोहे खायचे चमच्यानं. हे बघा माझं कढईमध्ये परतून घेणं चाललं. पुरण कसं परततो आपण, असं तांबूस जर कलर येऊस तर तोपर्यंत असं परतत राहायचं त्याला. याचा कलर थोडा डाऊन झाला की त्याच्यानंतर तुम्ही साखर म्हणजे मी जेवढी खिस तेवढीच साखर मोजून घेतली बघा ताईंनो. हे बघा माझा साखर आंबा रेडी झाला. माझा साखर आंबा आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझी व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा. हे बघा माझा साखर आंबा रेडी आहे. माझी व्हिडिओ आवडत असेल तर माझी व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय. हे बघा माझी व्हिडिओ म्हणजे माझं साखर आंबा किती छान झालेला आहे. बघा माझी रेसिपी आवर्जून बघत जा, खूप साधी आणि सोपी असते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.